नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमीच जोर ओसरला तरी धरणात साठा वाढला. राधानगरी धरण 80% भरले. कोल्हापूर जिल्ह्यात 3 दिवसापासून दमदार असणाऱ्या पावसाचा जोर आज ओसरला. धरण क्षेत्रातही फारसा पाऊस झाला नाही. मात्र धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली असून राधानगरी धरणात सरासरी 80% पाणीसाठा आहे. या तुलनेत दूधगंगा धरणातील पाणीसाठा संथ गतीने वाढत असून सध्या 43.30% पाणीसाठा आहे. पंचगंगेची पाणी पातळी 24 तासात झपाट्याने वाढली. सकाळी 8 वाजता पाणी पातळी 28 फूट 8 इंच होती. सायंकाळी 7 वाजता पाणी पातळी 27 फूट 8 इंच झाली. रात्री 12 वाजता पाणी पातळी 27 फूट 2 इंच इतकी होती. जिल्ह्यातील 21 बंधारे पाण्याखाली आहेत. जिल्ह्यात 24 तासात 7.5 मिलीमीटर पाऊस पडला. यामध्ये हातकणंगले तालुक्यात 1.7 मिलीमीटर, शिरोळमध्ये 1.8 मिलीमीटर, पन्हाळा 10.6 मिलीमीटर, शाहूवाडी 14.9 मिलीमीटर, राधानगरी 26.5 मिलीमीटर, गगनबावड्यात 20 मिलीमीटर, करवीरमध्ये 1.6 मिलीमीटर, कागलमध्ये 3.9 मिलीमीटर, गडहिंग्लजमध्ये 5 मिलीमीटर, भुदरगड 7.5 मिलीमीटर, आजरा तालुक्यात 8.3 मिलीमीटर, चंदगड 5.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. भात रोप लावणीच्या कामांना वेग. आजरा तालुक्यात पावसाचा जोर वाढला आहे. मुसळधार पाऊस कोसळत आहे. हिरण्यकेशी चित्रा नदी पात्रालगत भरून वाहत आहे. ओढ्या नाल्यात पाणी आलं असून शेतीवाडीत पाणीच पाणी झालं आहे. तालुक्याच्या पश्चिम भागात भात रोप लावणीच्या कामांना वेग आलाय. 2 दिवसापूर्वी विश्रांती घेत कोसळणारा पाऊस अचानक वाढला. आज दिवसभर पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या. सरपनाला प्रकल्पातून 380 क्युसेसने सांडव्यातून पाणी वाहत आहे. हिरण्यकेशी नदीवरील साळगाव बंधारा पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे.